अवघ्या 16व्या वर्षी वडिलांचं छत्र हरवलं। त्यातच वडिलांनी शेती खरेदीसाठी घेतलेलं 50 लाखांचं कर्ज। अशा कठीण परिस्थितीत शिक्षण पूर्ण करत सातारा जिल्ह्यातल्या पेरले गावातले विक्रम कदम शेतीतून वार्षिक 35 ते 40 लाख रुपयांचा नफा कमावतात। त्याचबरोबर परिसरातल्या इतर शेतकऱ्यांनाही आधुनिक पद्धतीने शेती करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिलंय। यावर्षी विक्रम कदम यांनी 3 एकरात आल्याची लागवड केली। या 3 एकरातून त्यांना 37 लाख रुपयांच्या उत्पन्नाची अपेक्षा आहे। आज आपण विक्रम कदम यांच्या आले शेतीची यशोगाथा पाहण्यासाठी सातारा जिल्ह्यातल्या कराड तालुक्यात जाऊयात। विक्रम कदम यांची एकूण 50 एकर शेती असून ते एकटे 12.5 एकर शेतीचं नियोजन करतायत। उर्वरित शेती त्यांचे चुलते सांभाळतात। 2004 साली विक्रम 10वीत असताना अपघातात वडिलांचे निधन झाले आणि कुटुंबाची सर्व जबाबदारी विक्रम यांच्यावर येऊन पडली। कसेबसे ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेऊन विक्रम यांनी 2010 सालापासून पूर्णवेळ शेतीत काम करण्यास सुरुवात केली। शेतीकडे वळल्यानंतर अंगावर कर्जाचा बोजा असताना विक्रम यांनी शेतीला ठिबक सिंचनाखाली आणण्याचा निर्णय घेतला। त्यासाठी पुन्हा कर्जाची जोखीम उचलत संपूर्ण शेती त्यांनी ठिबक सिंचनाखाली आणली आणि पहिल्याच प्रयत्नात 2000 टन ऊस उत्पादन घेऊन कर्जफेड करण्यास सुरुवात केली। 2004 साली मी 10वीत असताना माझ्या वडिलांचं अपघाती निधन झालं। त्यावेळी मी 10वीत होतो आणि माझ्या कुटुंबावर जवळपास 50 ते 60 लाख रुपयांचं कर्ज होतं। अशा अवस्थेत मी माझं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून 2010 साली मी शेतीकडे वळलो। 2010 साली शेतीकडे वळल्यानंतर प्रथम विचार मनात आला की आपल्याला पाण्यासाठी ड्रिप केलं पाहिजे। त्यानंतर 2011-12 साली आम्ही पहिल्यांदा ड्रिप केलं। ते पहिल्यांदा ड्रिप केल्यानंतर यश चांगलं मिळालं। साधारण 2000 टन ऊस केला। 2000 टन ऊसाला 2000 रुपये प्रति टन यानुसार भाव लागल्यामुळे जवळपास 40 लाखाचं उत्पन्न मिळालं त्या वर्षी। असे सलग 2-3 वर्षे 2,000 टन ऊस मिळाला आणि साधारण 2000 ते 2200-2300च्या दरम्यान भाव मिळाल्यामुळे दरवर्षी जवळपास 40 ते 45 लाखाचं उत्पन्न मिळालं आणि त्यातून कर्जाची परतफेड झाली। त्यानंतर पाण्याकडे आणखी लक्ष दिलं पाहिजे या हेतूने मी पुन्हा एकदा नवीन पाईपलाईन, ड्रिप आणि त्याच्यानंतर ऑटोमायझेशन केलं। कर्जाची पूर्ण परतफेड झाल्यानंतर विक्रम यांनी पुन्हा धाडसी निर्णय घेतला। संपूर्ण 50 एकर शेतीसाठी चुलत्यांच्या मदतीनं ठिबकला स्वयंचलित यंत्रणेची जोड दिली। ऊस शेतीपेक्षा अधिक नफा मिळवून देणारं पीक म्हणून आले शेतीचा प्रयोग केला। आले शेतीचं नियोजन करताना विक्रम यांनी सुरुवातीला फेब्रुवारी महिन्यात ऊस तुटून गेल्यानंतर रान बांधणीस सुरुवात केली। दरम्यानच्या काळात 1 महिना जमिनीला विश्रांती देऊन त्यात शेणखत विस्कटून घेतले। त्यानंतर 5 फुटाचे बेड सोडून रासायनिक आणि सेंद्रिय खते मिसळून घेतली। योग्य प्रमाणात खते मिसळल्यानंतर गादीवाफे तयार करून त्यावर ठिबकची जोडणी केली। ठिबकची जोडणी झाल्यानंतर बियाणे प्रक्रिया केलेल्या माहीम 2 या आल्याची 9 बाय 9 इंच या अंतरावर झिगझॅग पद्धतीनं लागण केली। गेल्या वर्षी 15 फेब्रुवारीला ऊसाचा खोडवा तुटल्यानंतर यामध्ये पहिल्यांदा सर्वप्रथम रोटावेटर मारून घेतला। रोटावेटर मारून घेतल्यानंतर उभी आडवी 2 वेळा खोल नांगरट करून घेतली। नांगरट करून घेतल्यानंतर साधारण जमिनीला 1 महिना 1.5 महिना विश्रांती दिली। त्याच्यानंतर दगड गोटे गोळा करून पुन्हा एकदा 2दा रोटावेटर मारून जमीन भुसभुशीत करून घेतली। त्याच्यानंतर शेणखत विस्कटलं। शेणखत विस्कटल्यानंतर 5 फुटी बेड सोडून घेतली आणि 5 फुटी बेड सोडून पुन्हा एकदा सेंद्रिय खत आणि रासायनिक खत विस्कटून घेऊन त्याच्यावर पुन्हा एकदा रोटर मारून घेतला आणि गादीवापा तयार करून घेतला। गादीवापा तयार करून घेतल्यानंतर सर्वप्रथम त्याच्यावर ड्रिपची लॅटरल हातरून घेतली। ड्रिपची लॅटरल हातरल्यानंतर साधारण 9 बाय 9 इंच अंतरावर आल्याची लागवड करून घेतली। कुडी साधारण 20 ते 25 ग्रॅमची वापरलेली आहे। आल्याची कुडी लावताना त्याला बियाणं प्रक्रिया जर्मिनेटर, ह्युमिक ॲसिड प्लस मायक्रोन्यूट्रन यामध्ये आणि कीटकनाशक, बुरशीनाशक असे 2 वेळा आल्याची बियाणं प्रक्रिया केली आणि बियाणं प्रक्रिया केल्यानंतर 9 बाय 9 इंचावर उभी आणि आडवी असे 2 प्रकारे झिगझॅग पद्धतीने लागण केलेली आहे। लागण करताना माहीम 2 या जातीचं बियाणं माझं स्वतःचं गेल्या वर्षीचं बियाणं होतं तेच मी वापरलेलं आहे। साधारण 6 गाड्या बियाणं लागलं म्हणजे एकरी 1 टन ह्या हिशोबाने 3 एकरला 3 टन बियाणं लागलेलं आहे। लागण केल्यानंतर सर्वप्रथम त्याला 2 दिवस भरपूर पाणी दिलं। पाणी दिल्यानंतर जिथं कुडी लावलेली असते तिथं थोडासा डवरा पडतो, तिथं थोडीशी हलकीशी बाळभर करून घेतली। बाळभर करून घेतल्यानंतर कुठेतरी तणाचे टिकल्या दिसायला लागल्यानंतर सुरुवातीला तणनाशक मारून ग्लायसिल नावाचं तणनाशक मारून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर
साधारण 30व्या दिवशीपासून 19 हे दर आठवड्याला एकरी 1 किलो या हिशोबानं दर आठवड्याला दिलेला आहे. हे साधारण आल्याच्या लागवडीच्या 50 दिवसापर्यंत दिलेलं आहे. 50 दिवसानंतर 50व्या दिवशी आल्याची भर केलेली आहे. प्रथम भर मी ट्रॅक्टरनं पॉवर टिलरनंच केलेली आहे. त्यामध्ये साधारण रासायनिक खताचा डोस एकरी 5 पोती सिंगल सुपरगोळी, 2 पोती पोटॅश आणि मायक्रोन्युट्रिएंट असा वापरलेला आहे. ट्रॅक्टरनं भर केल्यानंतर 1261 एकरी 4 किलो या हिशोबानं दर आठवड्या या हिशोबानं दिलेला आहे. ते साधारण 90व्या दिवसापर्यंत दिलेलं आहे. 90व्या दिवशी परत 1261 आणि पोटॅशियम सोनाईड किंवा 0050 आणि 13045 असे वेगवेगळ्या पद्धती अल्टरनेटिव्ह पद्धतीने वापरले आहे. दर 15 दिवसांनी कॅल्शियम नायट्रेट आणि मॅग्नेशियम सल्फेट हे सुद्धा ॲडिशनल दिलेलं आहे. आल्याला पाणी व्यवस्थापन हा सगळ्यात महत्त्वाचा विषय असतो कारण जादा पाणी झाल्यानंतर कंदकुज होऊ शकते आणि त्याच्यावर कंदकुज रोगाचा अटॅक पण होऊ शकतो. जर पाण्याचा ताण बसला तरी सुद्धा करपा आणि कंदकुज त्याच्यानंतर येणारी कंदकुज हा दोन्ही प्रमाणे राहते. यासाठी आपल्याला पाण्याचं नियोजन करणं खूप महत्त्वाचं आहे. यासाठी माझी स्वतःची विहीर आहे. विहिरीवर ड्रीप आणि ॲटोमायशन असं असल्यामुळे मी दररोज एक तास आल्याला पाणी देऊ शकलो आणि त्याच पाण्याबरोबर रोजच्या रोज मी खतं देत गेलेलो आहे. मागील वर्षी सुरुवातीला 1.5 एकरावर विक्रम यांनी आले शेती केली. त्यातून त्यांना चांगला नफा मिळाला. हे पाहून त्यांनी पुन्हा आले शेतीखालील क्षेत्रात वाढ करण्याचा निर्णय घेतला. सध्या त्यांनी 3 एकरांवर आल्याची शेती केली आहे. या 3 एकरातून जवळपास 75 टन आले निघण्याची त्यांना अपेक्षा आहे. आजच्या बाजारभावानुसार विचार केल्यास 150 गाड्यांचे जवळपास 37,50,000 रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. तर आले पिकासाठी केलेला एकरी 2.5 लाख रुपयांचा खर्च पपईच्या आंतरपिकातून वसूल होणार आहे. त्याचबरोबर आल्याची पानगळ झाल्यानंतर ठिकठिकाणी कलिंगडाचे पीक घेण्याचाही त्यांचा मानस आहे. साधारणपणे श्रावण आणि भाद्रपद या 2 महिन्यामध्ये कीड रोगाचा प्रचंड प्रादुर्भाव आढळतो. यामध्ये कंदाळी, कंदमाशी आणि करपा या 3 गोष्टींचा प्रामुख्याने प्रादुर्भाव आढळतो. यासाठी आपल्याला दर आठवड्याला किंवा दर 4 दिवसांनी फवारणी करावी लागते. फवारणीमध्ये मेटॅलॅक्झिल असो, मॅकोझेब असो, कार्बन डायझिम असो किंवा इतर बुरशीनाशक तसेच कीटकनाशकही वापरावे लागतात. त्याचबरोबर पाणी पोखरणाऱ्या अळीचा पण प्रचंड प्रादुर्भाव आढळतो. यामध्ये यावर्षी मला लष्करी अळीचा सुद्धा प्रादुर्भाव बऱ्याच वेळा जाणवला, पण मी तो कंट्रोलमध्ये आणलेला आहे. ऊसापेक्षा वेगळं काहीतरी करायचं या उद्देशानं आलं शेतीकडे वळलो. गेल्या वर्षी मी 1.5 एकर आलं शेती केलेली आहे. 1.5 एकरात मला कमीत कमी 7.5 ते 8 लाख रुपयाचं उत्पन्न मिळालं. यावर्षी दरही चांगले राहतील आल्याची अशा अपेक्षा आहे आणि उत्पन्नही चांगले राहील. यावर्षी माझं 3 एकर आलं आहे. 3 एकर आल्यामध्ये पपई साधारण 3 एकर आहेच. या पपईमधून मला साधारण 6 ते 7 लाख रुपयांचं उत्पन्न अपेक्षित आहे. आणि आल्यातून सध्याच्या दरानुसार आजच व्यापाऱ्यांचा फोन आला, साधारण 25,000 रुपये गाडी, 500 किलोची गाडी असते. 500 किलोच्या गाडीला 25,000 रुपये याप्रमाणे त्यांनी मागणी केलेली आहे. मला अपेक्षित उत्पन्न साधारण 120 ते 150 गाड्या असं आहे. 150 गाड्यांचं उत्पन्न ग्राह्य धरता 25,000 रुपये जरी दर कमीत कमी ग्राह्य धरला तरी मला 35 ते 40 लाख रुपयातून आल्यातून निव्वळ उत्पन्न मिळणार आहे. पपईतून साधारण 5 ते 7 लाख रुपयाचं उत्पन्न अपेक्षित आहे. आणि शिवाय या आल्याची पानगळ साधारण 15 नोव्हेंबर ते 1 जानेवारीच्या दरम्यान होऊन जाईल. यानंतर ह्याची ज्यावेळी पानगळ होईल त्यावेळी मी यामध्ये कलिंगड टोकणार आहे. कलिंगड लावल्यानंतर कलिंगडातून साधारण एकरी 20 टन या हिशोबानं साधारण माझे 50 ते 60 टन कलिंगड निघणार आहे. 10 रुपयाने हिशोब जरी त्याचा धरला 10 रुपये किलोला तरी मला यातून 5 ते 6 लाख रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. माझ्या आल्यासाठी जी कोडी असते खाली त्याला त्या पपईच्या आल्याच्या वेलाची सावली मिळून जाईल, पपईची पण सावली मिळून जाईल. त्यामुळं आलं माझं जे सुप्तावस्थेत राहणार आहे जमिनीत ते चांगलं राहील, त्याची क्वालिटी चांगली राहील. यासाठी 50,000 रुपये खर्च आलेला आहे. त्याच्यानंतर जे शेणखत त्यापूर्वी वापरलं जातं त्यासाठी 50,000 रुपयांचा खर्च आला. सेंद्रिय खत आणि शेणखत यासाठी 50,000 रुपयांचा खर्च आलेला आहे. रासायनिक खताचा विचार करता 80 ते 1 लाख रुपयाच्या दरम्यान रासायनिक खताचा खर्च आलेला आहे आणि मजुरी 50,000 रुपयांचा खर्च आलेला आहे. आल्यामध्ये पाणी व्यवस्थापन, रोग किडींचे व्यवस्थापन आणि खतांचे योग्य व्यवस्थापन करण्यावर विक्रम यांचा विशेष भर आहे. या सर्वांच्या माध्यमातून नियोजन केल्यास आल्याचे चांगले उत्पादन घेता येत असल्याचा विक्रम यांचा आत्मविश्वास आहे. या आत्मविश्वासाच्या जोरावरच त्यांनी आतापर्यंत आपली शेतीची वाटचाल सुरू ठेवून शेतकऱ्यांसमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
राजेंद्र हंकारे, साम टीव्ही, सातारा.